12मध्ये आपण जे काय की हिब्रू जे अंक आहेत, या हिब्रू अंकाचा अभ्यास आपण करणार आहोत. ज्याप्रमाणे इंग्रजीमध्ये 1 2 3 4 तसं लिहिलं जातं किंवा मराठीमध्ये 1 2 3 4 5 6 असं जे लिहिलं जातं, तसं बिब्लिकलच्या हिब्रूमध्ये, धार्मिक हिब्रूमध्ये त्या प्रकारे लिहिलं जात नाही. तर जे मुळाक्षर जे आहेत, आपला सर्वात जो पहिला पाठ होता, त्या सर्वात पहिल्या पाठाच्या मध्ये आपण जे काय की जो तक्ता पाहिलेला होता, या तक्त्यामध्ये पहिला नंबर 1 नंबरचा जो व्हिडिओ आहे, त्या 1 नंबरच्या व्हिडिओमध्ये मुळाक्षर आणि त्यांचे अंक किती आहेत हे सर्व सविस्तर जे काय आहे की आपल्याला तिथं जे काय की पाहायला मिळतात. त्याचंच पुन्हा आता इथं आपण हा शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय आहे की हा अभ्यासक्रम तो पूर्ण करत आहोत. आजचा हा शेवटचा वर्ग आहे आणि यामध्ये आपण अंकाच्या बाबतीत जे काय की पाहणार आहोत. यामध्ये आम्ही पाहतो की जिथं 1 नंबर आपल्याला जर लिहायचा झाला तर हिब्रूमध्ये त्याचा जो नंबर जो आहे तो नंबर 1 लिहिला जात नाही किंवा 1 लिहिलं जात नाही. तर त्याचं जे मुळाक्षर जे आहे, त्या मुळाक्षराचं जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं की अलेफ हा जो आहे तो लिहिला जातो. 1 2 3 4 5 6 जे आम्हाला पाहायला मिळतात ते डायरेक्ट 10 पर्यंत सिरियल क्रमांकामध्ये पाहायला मिळतात. 10 पर्यंत सिरियल क्रमांकामध्ये आल्यानंतर म्हणजे आले, बेद, गिमिल, दालेत, हे वाव, जायन, हे तेत, योद, हे 10 जे आहेत, या 10 पर्यंत त्यांची संख्या जी आहे त्यांची 7 नंबर 8 नंबर 9 नंबर 10 नंबर असे योद पर्यंत पाहायला मिळते. पण ह्याच्या पुढे जे आहे ते ह्याच्या पुढे डायरेक्टली त्यांच्यामध्ये जे काय की योदच्या नंतर जो काय की जो अक्षर येतो काप, त्या कापच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की कापला 20 नंबर ही संख्या त्यांची असते. त्यानंतर लामेदला आम्हाला पाहायला मिळतं 30 नंबर आहे, मेमला 40 नंबर आहे, नूनला 50 नंबर आहे, सामेकला जे काय की 60 नंबर आहे, आयनला 70 नंबर आहे, पेला 80 नंबर आहे, सादेला 90 नंबर आहे आणि कोपला एकंदरीत 100 हा अंक त्यांचा तो 100 हा आकडा लिहायचा झाला तर तिथं फक्त ते कोप हा शब्द लिहितात मुळाक्षराचा. आणि पुढे जे काय की आम्हाला पाहायला मिळतं की पुढे 100च्या नंतर 200 हा जो लिहायचा झाला आकडा तर तिथं रोष हा शब्द लिहिला जातो. त्यानंतर पुढे आम्हाला पाहायला मिळतंय की 300 आकडा हा जर लिहायचा झाला तर पुढे शीन द्यावा लागतो. आणि 400 नंबर जर द्यायचा झाला तर 400च्या इथं ताव नंबर हे द्यावे लागतात. म्हणजे हे त्यांच्या मुळाक्षरामधील हे नंबर हे आमच्या संपूर्ण लक्षात राहायला पाहिजे. आता इथं जे काही 10 पर्यंत आल्यानंतर 11 जे आहे त्या 11च्या ह्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आलेफ जो आहे तो योद हा 10 आणि आलेफ 1 11 अशा प्रकारे इथं जे काही की आम्हाला पाहायला मिळतात 11 12 13 14 15 16 17 18 पर्यंत की 12 नंबरला आम्हाला पाहायला मिळतं की योद हा जो 10 नंबर तो योद घेतलेला आहे 10 नंबर आणि बेत हा जो 2 नंबर आहे तो बेत इथं त्याला जोडलेला आहे. म्हणजे अर्थात ही जी काय आहे की ही संख्या झाली त्यांची 12. त्याप्रमाणे 13 14 15 16 17 18 पर्यंत जे काय की 19 आणि 20 पर्यंत जे काय की त्या गोष्टी आपल्याला जे काय की पाहायला मिळतात की 20च्या पुढं ह्या सर्व गोष्टी चार्ट मध्ये पाहायला मिळतात. 19 20 को जे आम्हाला पाहायला मिळतं की योद कापला 20 संख्या आहे. पुन्हा आता 20 पासून जर पुढे जी संख्या बनवायची झाली 21 22 23 24 25 26 तर आपल्याला जे काय आहे की ती संख्या इथं पाहायला मिळते की 21 जे आहे ते त्याला जे काय आहे की काफ आणि अलेफ अशा प्रकारे जे काय की ती त्यांची जी संख्या ती बनवावी लागते. आणि पुढे जे काय की ह्या तक्ता जो आपल्याला घरी देखील तो बनवता येतो 19 20 21 22 त्यानंतर 23 24 25 26 27 28 29 30 या इथपर्यंत लामेद पर्यंत आम्हाला पाहायला मिळते की 30 संख्यापर्यंत ती आली. परंतु याच्या पुढं लामेदच्या पुढे 31 जी संख्या बनवायची असेल तर लामेद आणि अलेफ हा पुढे जो लिहायला लागतं. त्यानंतर 32ला लामेद आणि बेत अशा प्रकारे पुढे जे काय की 33 34 35 36 37 38 39 म्हणजे इथं आम्हाला पाहायला मिळतं की लामेद हा जो 30 आहे हा 30चा हा इथं आकडा आलेला आहे. आणि पुढे जे काय आहे की 30च्या पुढे हे तेथ हा इथं वापरल्यामुळं तेथ हा 9 नंबर आहे, तो 9 नंबर इथं आलेला आहे. म्हणजे एकंदरीत लामेद आणि जे काय आहे की तेथ हा 39 झालेला आहे. आणि मेम जो आला हा मेम हा 40 नंबर तो पाहायला मिळतो. मग अशा प्रकारे ही संपूर्ण जी संख्या आहे ती पुढं आपल्याला 100 पर्यंत पाहायला मिळते. कारण 100ला जो आकडा आहे तो आपण आता मगाशी पाहिलेला आहे की 100 जो आहे तो काप हा जो आहे
आता इथं 2 अंकीमध्ये आपण पाहिलेलं आहे, 2 अंकामध्ये ते काय कशा प्रकारे त्यांची जुळणी करायची मुळाक्षराची, किती त्यांची संख्या बरोबर त्याप्रमाणे ही बनली जाते. म्हणजे जरी 41 बनवायचा झाला तर मेम आणि जे काय आहे की आलेफ हे त्यामध्ये जे काय आहे की मेमच्या पुढे आलेफ लिहिल्यानंतर ती संख्या झाली 41. जर मेम आणि तेच जर टाकलं तर तिथं आम्हाला पाहायला मिळते की 49 नंबर जे काही की संख्या जी आहे ती तयार होत असते. आता इथं पुढे देखील आम्हाला पाहायला मिळतं की 3 अंकी संख्यामध्ये हे 2 अंकी पाहिले, 3 अंकी संख्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतात की 100च्या पुढं 100ला काफ हा शब्द आहे. 100ला काफला शब्द जोडल्यानंतर पुढे आम्हाला पाहायला मिळतं की काफ हा जो आहे तो आलेफ इथं जोडलेला आहे. आलेफ बेद गिमेल दालेत हे वाव जाईन, जाईन हे तेत आणि योद. म्हणजे अर्थात हा जेव्हा हा सिरियल क्रमांक आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे जो काप जो आहे तो 100 आहे. म्हणजे ही संख्या झाली 101 102 103 104 105 106 107 108 109 आणि हे 110 काप आणि योद 110 नंबर जे काही की इथं आलेले पाहायला मिळते. पुन्हा जे काही जर आपल्याला याच्या पुढे 110च्या पुढे जर संख्या बनवायची असेल तर 110च्या पुढे आम्हाला पाहायला मिळते की पुन्हा तीच बाब इथं पाहायला मिळते, काप आणि योद आणि जे काही की आलेफ. म्हणजे काप हा 100 आहे, योद हे 10 आहे आणि इथं जे आहे आम्हाला पाहायला मिळतं की आलेफ जो आहे तो 1 नंबर म्हणजे 101 नंबर जे आहे 111 नंबर जो आहे तो इथं जे काही आलेला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे योद काप हा 100 जे आहे 100 आहे. पुन्हा जे काही की योद इथं जो वापरलेला आहे हे 10चा आहे आणि नंतर आलेफ बेद गिमेल दालेत हे वाव जाईन हे ते जे काही की इथपर्यंत आम्हाला पाहायला मिळतं 119 पर्यंत. पुन्हा जे काही की इथं आम्हाला पाहायला मिळतं 120ला जे काही इथं बदली झालेला आहे, इथं आता योद येणार नाही. इथं जे काही आहे की आम्हाला पाहायला मिळतं काफ जो आहे तो इथं आलेला आहे. कोप आणि काप हे दोन्ही मूळाक्षर इथं आलेले आहेत म्हणून ती संख्या इथं पाहायला मिळते 120. त्याचप्रमाणे 120 121 22 23 24 25 26 27 28 29 30 मध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं की 100 हे जे काय की कोप आहे आणि लामेत आलेला आहे त्यामुळे लामेत हा 30 आहे. म्हणजे एकंदरीत 100 जे काय की 130 म्हणून जे काही की ही संख्या देखील जे काही इथं आम्हाला जे काही की पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आम्हाला पुढचं देखील जे काही की अभ्यासाला मध्ये पाहायला मिळतं. सर्वात शेवटचा जो आम्हाला पाहायला मिळतो की ताव 400 पर्यंत इथं आम्हाला पाहायला मिळतात की काफ कोफ जो आहे तो 100 आहे, रेश जो मुळाक्षर जे ते 200 आहे आणि शीन जे मुळाक्षर आहे हे जे काय की 300 आहे आणि ताव जे मुळाक्षर आहे हे 400 आहेत. आणि म्हणून जे काय की 401 नंबर आम्हाला जर तयार करायचा असेल ह्या मुळाक्षराप्रमाणे 401 तर आम्हाला इथं पाहायला मिळतं की ताव आणि आलेफ हा जेव्हा इथं लिहिला जातो त्याचा अर्थ की तिथं जे काय की 401 नंबर हा जो आहे तो पुढं तो तयार होत झालेला असतो. तसंच जे काय की तो सिरियल क्रमांकाप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतं की आलेफ बेद गिमेल दालेत हे वाव जाईन हे तेत योद पर्यंत म्हणजे 410 पर्यंत इथं आम्हाला पाहायला मिळतो. आता ह्याच्या पुढे जी संख्या बनवायची किंवा 500 तर 500 असेल किंवा 600 असेल 700 असेल तर हे जे काही की ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते की ते आम्हाला ह्याच्यामधून की उदाहरणार्थ जर 200 संख्या काय हे 200 पर्यंत आहे 200 300 400. आता 500 जर आम्हाला जर बनवायची असेल पाचशेची जर संख्या जर आम्हाला ती बनवायची असेल तर 500च्या संख्येमध्ये जे काही की आम्हाला इथं पाहायला मिळतात की उदाहरणार्थ एक जे आहे रेश आणि कोप ह्याची जी आहेत रेश आम्हाला पाहायला मिळतात की हे 200 आहेत, रेश हा 200 आहे आणि कोप जो आहे तो 100. म्हणजे एकंदरीत आम्हाला पाहायला मिळतात की हे जे 500 संख्या ही अशा प्रकारे तयार झाली. पुढे 600 जर संख्या बनवायची झाली 600ला आम्हाला पाहायला मिळतं की 2 प्रकारे देखील आम्हाला हे पाहायला मिळतात. रेश जे आहे 3दा देखील वापरू शकतात. रेश आम्हाला पाहायला मिळतं हे 200 प्लस 200 प्लस 200
600 झाले, किंवा जर आम्हाला इथं पाहायला मिळत आहे की जर हे 600 जे अजून दुसरा ह्याच्यामधला जर पाहायला मिळतो की कोप, रेश आणि सीन, कोपची संख्या आम्हाला पाहायला मिळते 100 आहे, रेसची संख्या पाहायला मिळते आम्हाला जे काय आहे की 200 आहे, आणि सीनची संख्या आम्हाला पाहायला मिळते 300 आहे. म्हणजे एकंदरीत 100, 200 आणि 300 म्हणजे एकंदरीत 600 संख्या जी आहे ती अशा प्रकारे इथं जे काय की ती बनवता येते, आणि पुढं जे काय की अशा प्रकारे आम्हाला पाहायला मिळते. आता एक प्रकटीकरणाच्या सेक्शन मध्ये संख्यावरून त्या व्यक्तीचा बोध होतो आम्हाला पाहायला मिळतं की ती 666 नंबर दाखवलेली प्रकटीकरणाच्या 13व्या अध्यायामध्ये. प्रकटीकरणाच्या 13व्या अध्यायामध्ये 666 नावाची एक संख्या दाखवली गेलेली आहे, परंतु त्याच्यावरून तिथं आम्हाला स्पष्टपणे दिसत की ह्या संख्येवरून त्या व्यक्तीचं जे नाव आहे त्या व्यक्तीचं नावाचं जे काय की तो उलगडा त्यांनी तिथून करावा. म्हणजे अर्थात जे आमच्या आमच्या मूळ अक्षरांमध्ये किंवा आमचे जे अंक आहेत, मराठीमधले अंक किंवा इंग्रजीमध्ये अंक, त्या अंकामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय की हे वेगळे आहेत, परंतु हिब्रूमध्ये ते अंक जे आहेत आम्हाला पाहायला मिळतात की ते अंकाच्या जागेवर जे मुळाक्षर आहे ते मुळाक्षराचा जे काय की ते उपयोग करतात, आणि मुळाक्षराचा उपयोग केल्यामुळं आम्हाला पाहायला मिळतं की सर्वात कठीण ही बाब आहे की आमच्या जे काय आहे की मराठी भाषेप्रमाणे किंवा इंग्रजी भाषेप्रमाणे जे काय आहे की तो हितभाग हा केला जात नाही, की जे नाव व्यक्तीचं जर काढायचं झालं तर त्या व्यक्तीचं नावाच्या बाबतीत आम्हाला जे काय आहे की ह्यांचं जे अंक आहेत त्या अंकाचे जे अभ्यास करून कशा प्रकारे त्याचं नाव काढलं जातं हे फक्त त्यांचे जे धर्मगुरू वर्ग आहे यहुदी त्या लोकांना जे काय की ते फक्त माहिती पडतं. आणि म्हणून हा सर्वात कठीण भाग आहे की अनेक लोक इंग्रजीमध्ये जे काय आहे की वेगवेगळ्या प्रकारचे नाव तयार करतात, आणि काय जे अंक आहेत त्या अंकाला जे काय की त्यांच्या अल्फाबेट प्रमाणे ABCD जे प्रमाणे हे करतात, आणि जर ई शब्द दाखवलाय तर त्याला 5 नंबर दाखवतात, आणि दुसरा शब्द जरी दाखवला तरी तो जे काय की ई दाखवला तर त्याला वेगळा नंबर ते तिथं जे काय की 5 नंबरला पुन्हा दुसरा मुळाक्षर ते देखील तिथे दाखवले जातं. परंतु हा जो मूळ बेस आहे धार्मिक हिब्रूचा की त्याचे जे आहे ते सर्व ते मुळाक्षर जे आहेत ते अशा प्रकारे त्याची जे काय आहे की ती रचना त्यांची आहे. अशा प्रकारे त्यांचे जे आहे की 19, 20, 21, 22, 23, 24 आमचे काय की 21, 22 पर्यंत आम्हाला पाहायला मिळतात. 23, 24, 26, 27, 28, 29, 30 लिहायचं झालं तर लांबेत घ्यावं लागतं. 39 जर संख्या टाकायची झाली तर लांबेत आणि ताव हा दाखवावा लागतो. 100च्या पुढे जर अंक चालू करायचे असेल तर जे काय की कोपला जे काय की आलेफ हा जोडावा लागतो. अशा प्रकारे ते सर्व जे तख्त हा जो आहे तो आपल्याला जे काय की ह्या त्यांच्या मूळ अक्षराप्रमाणे ते पूर्ण करावे लागतात. आणि म्हणून हा 400 पर्यंतचा जो भाग इथं आम्ही पाहतोय की ही शेवटचा जो मुळाक्षर जे आहे ताव हे त्यांचं 400 नंबर त्याला त्या तावला आहे. म्हणजे अर्थात जर 400 हा नंबर लिहायचा झाला तर तिथं फक्त ते ताव शब्द जे काय की ते तिथं फक्त लिहितात. आणि म्हणून हा अशा प्रकारे हा संपूर्ण जो अभ्यास आहे या अभ्यासाकडे आपलं लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि ह्याच्यामधूनच जे काय की पुढं जे काय की 400च्या पुढं 1000पर्यंत देखील तुम्ही ते त्याचे आकडे बनवू शकता. आणि 1000च्या पुढे देखील पुढचे जे आकडे ते तसंच जे काय की हा बेस त्या बेस प्रमाणेच आपल्याला ह्या सर्व गोष्टी पूर्ण करता येईल. हा बेस आहे त्याचा. आणि ह्या बेस प्रमाणे म्हणजे हा जर त्यांचा मुळाक्षर आहे पण हे मुळाक्षर किती यायचं आहे अंक दाखवतो ह्याची माहिती करणं म्हणजे त्याचा आधी आपण त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आणि जरुरीचं आहे. आणि म्हणून जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं की ताव आहे हा 400 नंबरचा त्याचा अंक आहे तावला. 400 प्रमाणे मग इथं पुढे संपूर्ण जे काय की आपल्याला पुढं कंटिन्यू जे काय की 500, 600, 800, 1000 किंवा 1200 पर्यंत जे आहेत नंबर पुढचे अंक जे आहेत ते आपल्याला या मुळाक्षराद्वारे ते करता येईल. अजून एक महत्वाची बाब की जिथं वचन चालू होतं वचन चालू होण्याच्या आधी ह्या बाजूला उजव्या हाताला आम्हाला पाहायला मिळतं की इथं ह्याचा आपल्या हा उजव्या हाताच्या ह्या बाजूला तिथं तो एक पहिला नंबरचं वचन असेल
तर इथं पहिल्या वचनाच्या इथं आम्हाला इथं आलेफ हा बारीक अक्षरामध्ये लिहिलेला पाहायला मिळतो आणि त्याच्या पुढे मग नंतर त्याचं जे हिब्रू वचन जे आहे ते लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे वचनाच्या मध्ये जरी नंबरिंग केलेले आहे परंतु तो वचनाच्या मध्ये आणि त्या नंबरामध्ये एक अंतर ठेवतात आणि त्या अंतराच्या नंतरच जे काही त्याची ओळख असते की तो जे काय आहे की हा आलेफ आहे म्हणजे पहिलं नंबरचं वचन आहे, किंवा दुसरं जे आहे ते 2 नंबरचं वचन असेल तर तिथं बेत असतं, 3 अंक असेल तिसरं वचन असेल तर तिथं गिमेल दालेत पुढे आम्ही 4 हे 5 नंबर पाहायला मिळतो, वाव जे आहे ते 6 नंबर पाहायला मिळतो, जाईन 7 नंबर पाहायला मिळतो, हे जे काय की आहे 8 नंबर पाहायला मिळतो आणि तेच हा जो आहे आम्हाला जे काय की 9 नंबर पाहायला मिळतो आणि योद जो आहे तो शेवटचा 10 नंबर पाहायला मिळतो. अर्थात इथं आम्हाला पाहायला मिळतोय की ताव आणि योद आहे, योद हा 10 नंबर आहे आणि ताव जो आहे तो 400 आहे. म्हणजे एकंदरीत आता ही संख्या झाली 410 नंबर ते पाहायला मिळते. आणि ओरिजिनल बायबल जर हिब्रू जर असेल तर त्याच्यामध्ये जर अजून तुम्हाला त्यातली माहिती काढायची असेल तर स्तोत्र संहिता 119 मध्ये अनेक वचन आहे, त्याच्यामध्ये अनेक वचनाचं ते जे काय की ते मोठं सर्वात स्तोत्र ते पाहायला मिळतं. आणि हे सर्व जे काय की हे मुळाक्षराचं जे नंबरिंग जे झालेले त्या वचनाच्या अलीकडं सुरुवातीला जे काय की ते वचनाच्या अलीकडं जे टाकलेले ते पाहायला मिळतात आणि त्याप्रमाणे आपल्याला जे काय की ते अजून चांगल्या प्रकारे त्याद्वारे माहिती ही मिळू शकते. आता ह्यामध्ये जे काय की आता आपण जे काय की अजून एक लहानसा हा वर्ग होता, अंकाचा होता. आपण जे काय की ह्या गोष्टी देखील इथं पाहिलेल्या आहे की जर 500 नंबर बनवायचं झालं तर अशा प्रकारे जे काय की रेष रेष आणि कोप जे आहे ते पाहायला मिळतं की 200 200 आणि 100 म्हणजे एकंदरीत 500. जर आम्हाला 600 नंबर बनवायचा झाला तर कोप रेष आणि सीन हा पाहायला मिळतो. ती सीन हा 300 नंबर आहे, त्यांचा आकडा आहे. रोष जे आहे ते 200 आहेत आणि कोप जो आहे तो 100. म्हणजे अशा प्रकारे 100 200 300 आणि 300 600 अशा प्रकारे हे नंबर जे काय की आपल्याला जे काय की पाहायला मिळतील. आणि आपल्या पवित्र शास्त्रात फक्त प्रेषितांचे आपले प्रकटीकरणामध्येच फक्त हा नंबर इथं आम्हाला पाहायला मिळतो की 666 नंबर जो आहे तिथं स्पष्ट लिहिलंय की ह्या आकड्यांवरून त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचं संदर्भाच्या बाबतीची माहिती ही सर्व जे काय की ज्याला ज्ञान आहे त्यांनी त्यामधून ते काढावंय. आमच्या मराठी भाषेमधून हा आम्हाला कोण हे व्यक्ती त्याचं नाव मिळणार नाही. इंग्रजी भाषेमधून देखील ह्या त्यांच्या इंग्रजीच्या प्रमाणे जे काय की जर करायचा प्रयत्न केला तरी यामधून ते निघणार नाही. जर त्या व्यक्तीचं ओरिजिनल जे नाव जर तुम्हाला काढायचं असेल, ती माहिती काढायची असेल तर तुम्हाला ह्या मूळ हिब्रूच्याच अंकाचा अभ्यास करून जे काय की त्यामधलं जे काय की ते नाव कशा प्रकारे काढलं जातं आणि कशा प्रकारे त्याला जे काय की त्याची माहिती काढली जाते ते त्यांच्या धर्मगुरूच्या माध्यमातूनच जे काही तुम्ही जर केलं शिकलं तर तुम्हाला ही व्यक्ती नेमकी कोणती आहे 666 की ज्याला अँटी क्राइस्ट म्हणतात किंवा अँटी मच्छा म्हणतात त्या बाबतीत जे काय की आपल्याला त्याबद्दल ती माहिती मिळू शकते. आणि म्हणून हा भाग आपण थोडा इथंच थांबवत आहे. आपला पुन्हा आता पुढचा जो भाग आहे की जो शेवटचा शब्द आहे यारे, जो यावेचं संक्षिप्त रूप आहे आणि ह्या यावेच्या संक्षिप्त रूपामध्ये की कोणत्या प्रकारे इंग्रजी शब्दांचे भाषांतर झालेले आहे की तो यावेचा संक्षिप्त शब्द असताना त्या जागेमध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे मराठीमध्ये इंग्रजीमध्ये जे भाषांतरित शब्द झाले आहेत ते कशा प्रकारे झालेले आहेत आणि ते आम्ही मानवाने लावून घेणं योग्य की अयोग्य हे त्याच्यावर त्या शब्दाच्या मध्ये थोडाफार आपण जे काही की अभ्यास करणार आहोत, आता अभ्यास करत आहोत. यारे हा जो शब्द आहे फक्त जेम्स किंग वर्षनचे इंग्रजी एका जुन्या बायबलमध्ये जो यारे हा शब्द आहे, यारे शब्दाच्या जागेवर रेव्हरंट हा शब्द वापरलेला आहे. परंतु बाकीच्या ठिकाणी आम्हाला मराठीमध्ये भाषांतर पाहायला मिळतंय की भयास योग्य, भय वाहक किंवा जे काही की आदरणीय असं भय, आदरणीय भय असं जे काही की त्याचं जे सेक्शन ते जे काही पाहायला मिळतं त्याचा आपण जे काही की आता अभ्यास आपण करणार आहोत. 2 मिनिटं स्टॉप करा. सर्वात महत्त्वाचा विषय आहे की अनेक आपण पाहतो की अनेक पालक वर्ग, अनेक जे काय आहे की अनेक लोक रेव्हरंट हा जो शब्द आहे तो रेव्हरंट शब्द हा जो आहे रेव्हरंट शब्द तो इथं आपल्याला सनद म्हणून पालक वर्ग ते लावतात. परंतु हा शब्द मूळ कोणत्या शब्दाच्या जागेवर तो भाषांतर झालेला आहे त्याबद्दलचं ज्ञान त्यांना नाहीये किंवा त्याबद्दलची माहिती त्याने करून घेतली नाहीये. इतर लोकांनी लावलंय म्हणून ते देखील अनेक लोक हा रेव्हरंट शब्द जे काय ते वापरतात. आज आपण यावे एलोहिमचं जे नाव दुसरं जे अजून एक नाव जे आहे की जे यावेचं दुसरं संक्षिप्त रूप मधले जे काय आहे की यारेच्या बाबतीत आपण जे काय की पाहत आहोत. यारे जे आहेत, यारे याचा अर्थ आणि त्याच्याबद्दलची माहिती या थोडक्या वेळामध्येच आपण जे काय की या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत.
यारे जो शब्दाच्या जागेवर पुढे जे काही आम्हाला पाहायला मिळतंय की जो शब्द आहे ते ह्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये रेव्हरंट शब्द जो वापरलेला आहे किंवा मराठीमध्ये भय, प्रभा किंवा भयास योग्य किंवा आदरणीय, भीती अशा प्रकारचे जे काय आहे की ह्या शब्दाच्या जागेवर जे काही रेव्हरंट ह्या शब्दाच्या जागेवर लावलेले आहेत ते पाहायला मिळतं। आणि ह्यामध्ये आम्ही पाहतो की मूळ काय आहे, काय मूळ आहे की जेणेकरून त्या मूळ हिब्रू शब्दाचं भाषांतर कालांतराने पुढे जे काय आहे की आम्हाला पाहायला मिळते 1600 ते 1700 शतकामध्ये कालांतराने जे काय आहे की ह्या मूळ शब्दाच्या जागेवर भाषांतरित शब्द हा केला गेला आहे रेव्हरंट। ह्या बाबतीत जे काय आहे की आज आपण थोडक्या वेळेमध्येच लवकर पाहणार आहोत। रेव्हरंट हा शब्द आम्ही पाहतो की हा वापरलेला आहे तो भाषांतरित शब्द आहे, मूळ बायबलचा शब्द नाहीये। मूळ बायबलचा शब्द जो आहे तो यारे आहे, त्याचं जे आहे योद, आलेफ आणि रेश ह्याचा मिळून तो आलेला तो शब्द आहे आणि त्याच्या जागेवर ह्याच्या जागेवर जे भाषांतर केले गेलेले जे शब्द ते वेगळे आहेत। परंतु ह्या यारे शब्दामध्ये देखील अजून किती कोणकोणते अर्थ आहेत, कोणकोणते शब्द आहेत ते देखील आपण ह्या थोडक्या वेळामध्ये पाहणार आहोत। अनेक लोक रेव्हरंट म्हणून पालक वर्ग स्वतःला लावून घेतात। तो शब्द कुठून आला, कसा आला कोणाला माहिती नाही। ज्यांचा अभ्यास थोडाफार असेल किंवा ज्यांनी ऐकला असेल तर अनेक लोक म्हणतात की स्तोत्रसंहिता 111 आणि त्या 9व्या वचनामध्ये की त्याचं होली अँड रेव्हरंट इन हिज नेम, म्हणजे याहवेचं जे नाव आहे ते पवित्र आणि भयास योग्य किंवा भीतीदायक किंवा भयास आदरणीय असं त्याचं जे नाव म्हणजे काय की त्याचा तो हिब्रूमध्ये जे काय की तो अभ्यास तो भाग पाहायला मिळतो। परंतु हा रेव्हरंट शब्द कोणी आणि कोणत्या प्रकारे कोणत्या फक्त एकाच बायबलमध्ये घेतलेला आहे त्याबद्दलचं जे मूळ जे तपशील आहे ते आपण यावेळेस पाहत आहोत की रेव्हरंट हा शब्द आम्हाला पाहायला मिळतो की नवीन करारामध्ये कोणताही मूळ दस्तावेजमध्ये आलेला नाही, तर त्याच्या जागेवर आम्हाला पाहायला मिळतं की जो पास्टर शब्द जो आहे पाळक हे एपिसकराचा पत्र 4 अध्यायामध्ये जे काही 11 मध्ये 11 मध्ये दाखवलेला शब्द आलेला आहे पाळकांसाठी, पाळक वर्ग जो आहे त्यांना त्याच्यासाठी पास्टर किंवा पाळक हा शब्द आलेला आहे। परंतु अनेक लोक ते शब्द सोडून टाकतात आणि स्वतःला रेव्हरंट म्हणून जे काय की ते म्हणून घेतात। परंतु हे किती भयानक स्वरूप त्यांचं आहे या शब्दाच्या माग, ते नेमके काय होतं ते आपण या माध्यमातून पाहत आहोत। आणि ह्यामध्ये आम्ही पाहतो की अनेक पाळक वर्ग स्वतःला जे काय की रेव्हरंट हा शब्द पुढे लावून आधी लावून जणू काय ती एक सनद असल्यासारखं ते दाखवतात, परंतु ही सनद नाहीये, हे भाषांतरित आलेला तो शब्द आहे। आणि अनेक जण जे काय की हा रेव्हरंट शब्द कुठून कसा आलेला आहे त्याबद्दलचं त्यांच्याजवळ इतिहासातली जी माहिती आहे ती इतिहासाची माहिती नाही। परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या शब्दाच्या अभ्यासाच्या माध्यमातून जे काही की आपण पाहत आहोत की जेम्स किंग वर्षन जो राजा इंग्लंडचा जो राजा जेम्स किंग याने जेव्हा जे काही की आम्हाला पाहायला मिळतं तर ग्रेट बायबल हे मोठं सर्वात बायबल असं मोठ्याच्या मोठं बायबल, ते ग्रेट बायबलचं जे काय की भाषांतरित शब्द इंग्रजीमध्ये जितके व्यवस्थित आलेले नव्हते म्हणून त्यांनी पुन्हा जे काय आहे की काही 47 लोकांची जे काय की एक कमिटी बसवली की ह्या 47 लोक हिब्रू भाषेमध्ये पारंगत होते आणि इंग्रजी भाषेमध्ये देखील पारंगत होते। आणि जेव्हा त्या पारंगत लोकांच्या बरोबर स्वतः जे काय की जेम्स किंग हा राजा त्यांच्यामध्ये बसून जे काय की त्याने गट्स पाडले, 6 असे माणसाचे गट तयार केले आणि संपूर्ण जे काय की हिब्रूचं भाषांतर इंग्रजीमध्ये त्यांनी केल्यानंतर पुढे ते पाठवून पुन्हा जे काय की त्या प्रत्येकाकडून जे काय की ते तपासलं जात होतं। आणि तपासलं जात असताना जे काय की आम्हाला पाहायला मिळतं की त्यांचं जे जेम्स किंग वर्षनचं जे मूळ बायबल जे आहे ते 1611 मध्ये जे काय की ते पूर्ण झालेलं होतं। आणि एकंदरीत हे बायबल्स इंग्रजी बायबल तयार करायला त्यांना एकंदरीत 50 वर्ष लागलेले म्हणून जे काही की त्या इतिहासामध्ये नोंद झालेली पाहायला मिळते। आता इथं आम्ही पाहतोय की ह्या शब्दामधला जो काय की मतभेद किंवा अर्थभेद कशा प्रकारे असेल हे जे काय की हे जाणून घेणं हे निश्चितच आहे। यामध्ये आम्ही पाहतो की एखाद्या शब्दाच्या बाबतीत जर त्या पंडितांमध्ये जर योग्य तो शब्द त्यांना मिळत असेल, काहीतरी भेद किंवा शंका निर्माण होत असेल तर पुन्हा हे 47 लोक आणि तो किंग जेम्स एकत्र बसून जे काय की त्यामध्ये योग्य तो इंग्रजीमध्ये कशा प्रकारचा शब्द वापरायचा म्हणून जे काय की ते तिथं जे काय की पुन्हा त्यांची मीटिंग भरवत होते आणि पुन्हा त्यांची शंका निरासन करून जे काय की त्यांना जे काय की तो योग्य शब्द त्या भाषांतरित शब्दाच्या मध्ये जे काय की ते वापरत होते म्हणून इथं पाहायला मिळतं। आणि अँग्लो भाषेतील प्रोटेस्टंट मंडळांचे सर्वीकडे घरी दारी किंवा चर्चमध्ये देखील जे जेम्स किंग वर्षनने केलेलं जे अनुवादचं जे बायबल आहे ते तिथं फार प्रसिद्धी झाली, अनेक लोक ते वापरत होते। परंतु त्याच एकाच
त्याच एका बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतंय की जो यारे शब्द आहे त्या यारे शब्दाच्या जागेवर आम्हाला पाहायला मिळते की त्यांनी जे काय की तिथं तो भाषांतर शब्दामध्ये तो यारे ह्या यावेच्या नावाच्या जे संक्षिप्त जे नाव आहे त्या संक्षिप्त नावामध्ये आम्हाला पाहायला मिळते की तिथं त्यांनी जे काय की रेव्हरंट हा शब्द तिथं त्यांनी भाषांतरित तो वापरलेला आहे. आणि म्हणून मी मागे सांगितलंय की रेव्हरंट हा शब्दाची जी आहे ती सनद नाहीये, हे व्यक्तिवाचक नाव आहे, हे परमपवित्र त्या निर्मात्या ते यावे एलोहिमचं जे नाव आहे. आणि त्या तिकडे जे काय की त्याकरता त्यांनी तो रेव्हरंट शब्द तिथं वापरला आणि इंग्रजीमध्ये त्यांनी जे काय की ते वाक्य तयार केलेलं आहे. आणि त्याचं मराठीमध्ये जे काय की स्तोत्र संहिता 111 मध्ये त्या इंग्रजी भाषांतराचं त्यांच्या इंग्रजी भाषांतराचं मराठीमध्ये जर भाषांतर आपण पाहिलं की त्याने आपल्या लोकांना मुक्ती पाठवली, त्याने आपल्या कराराची आज्ञा सर्वदा ठेवलेली आहे आणि पवित्र आणि रेव्हरंट हे त्याचं नाव आहे. हे त्याचं नाव आहे, माणसाचं समज नाही. आता इथं जे काय की त्यांच्या भाषेमध्ये जे काय की हिब्रू भाषेमध्ये जे काय की ते शब्द जे आहेत त्या शब्दामध्ये आम्हाला जे काय की थोडं मराठी भाषेमध्ये त्याचे उच्चार पाहूया. पेडित शालाक ला ओमे ओमो स्टेव वहा ले ओळम बेरी तो कादोश, त्यानंतर व्हेनोवेरा अर्थात यारे आणि त्या यारेच्या भाषांतर रेव्हरंट त्यांनी केलेले आहे. आणि से मो अर्थात शेम अर्थात नाव म्हणून जे काय की इथं आम्हाला ते हेलिम म्हणजे स्तोत्र संहिता 111 वर्षामध्ये तो शब्द पाहायला मिळतो. आता इथं यारे राय हे जे त्याचं हिब्रूचं यारे राय किंवा यारे हे यावेचं संक्षिप्तमध्ये जे काय की ते नाव देखील जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं. आणि यारे ह्या शब्दाचं भाषांतर आम्हाला पाहायला मिळतं की मुख्य अर्थ त्यातले शब्द पाहायला मिळतात की पहिला शब्द आम्हाला मराठीमध्ये पाहायला मिळतो भयभीत किंवा भयास योग्य. दुसरा ह्या जे काय आहे की यावे राय किंवा यारे या शब्दाच्या मध्ये आम्हाला दुसरा जो अर्थ पाहायला मिळतो की आदरणीय. आणि तिसरा जो काय की अर्थ पाहायला मिळतोय की घाबरविणं. ते संपूर्ण जे काही जुन्या काळामध्ये हे जे काही भाषांतर एकंदरीत आम्हाला पाहायला मिळतात की 370 वेळा ते शब्द आलेले जुन्या काळामध्ये. एकंदरीत ते त्याचे जे शब्द आलेले ते 370 वेळेमध्ये जुन्या काळातील अनेक पुस्तकांमध्ये तो शब्द आलेला आहे. याचा दुसरा जे काय की हिब्रू जे काय आहे की इराह इराह जो शब्द है इराह आणि या इराहच्या मध्येच आम्हाला पाहायला मिळतंय की ईर यावे हा जो आम्हाला तो पाहायला मिळतो. ईर यावे हा शब्द मूळ अर्थ जो काही की पाहायला मिळतो की तो यावे म्हणून जे काही की तिथं दाखवला जातो. परंतु हिब्रू धार्मिक नियमाप्रमाणे कोणताही मनुष्य जे काय आहे की हे त्याचं नाव घेण्यासाठी जे काही की लायक नाही किंवा पात्रता नसते त्याची. हे अति पवित्र परमपवित्र त्या निर्मात्याचं नाव आहे, व्यक्तिवाचक नाव आहे, विशेष नाव आहे. आणि म्हणून त्याच्या जागेवर ते लोक आम्हाला पाहायला मिळतात की अदोनाई हा शब्दाचा ते उच्चार करतात. जर वाचनामध्ये पवित्र शास्त्राचे जुन्या काळामध्ये ते वाचन करत असत आणि ज्या ठिकाणी जर यावे हा शब्द आला असेल तर ते लोक जे मुख्य ते यहुदी लोक जे धार्मिक धर्म गुरुवर्ग जे तो ह्या शब्द इथं न यावे शब्द न घेता अदोनाई हा जो शब्द आहे तो इथं जे काही की ते घेताना जे काही की इथं पाहायला मिळतं. आणि ते व्यक्तिवाचक नाव जे काही की आम्हाला पाहायला मिळतं की अदोनाई हे देखील त्याचं एक नाव आहे, यावेचं एक नाव म्हणजे काही की पाहायला मिळतंय. इराहा जे आम्ही पाहतो की ह्या इराहा जो शब्द आहे त्यामध्ये दोन शब्द एक आलेले तो शब्द आहे. याचा अर्थ आहे की यावे देवाला मुळात एलोहिम म्हणून पहा म्हणून जे उदाहरणात पाहायला मिळतं. त्याचं एलोहिमला पहा, एलोहिमला येरेहा इरेहा हा जो आम्ही पाहतो इरेहा हा जो शब्द आहे हा जे काय आहे की दोन शब्द एक होऊन एक झालेला तो शब्द आहे. आणि ह्याचा अर्थ यावे एलोहिमला जे काय की पहा मुळात पहा म्हणतो दाखवत आहे.
आणि त्याचा संदर्भ आम्हाला इथं पाहायला मिळतो की उत्पत्ती जे काय की 82 मध्ये 22वा अध्याय आणि 11 ते 14 वचनामध्ये अब्राहम त्या ठिकाणी जे काय की त्या ठिकाणी त्याने तिथं नाव दिलेलं पाहायला मिळतं की यावे इरे म्हणून जे काय की त्याने दिलेलं ते नाव पाहायला मिळतंय की तो यावे पाहून देईल असा त्याचा तो अर्थ इथं देखील आम्हाला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे हिब्रू भाषांतरामध्ये जे की अव्हे या शब्दामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की यावे मध्ये आदरयुक्त भीती हा शब्द आलेला आहे आणि यावेचे भयामध्ये तो केलेला आहे, परंतु बायबलचा उच्चार इराह जो आहे तो इरा अधिक डॅश होऊन इरा हा हा शब्द जे काय की इथं जे काय की आम्हाला पाहायला मिळतो ते दोन शब्द मिळून जे काय की त्याचा जो भाषांतर केलेलं जे काय की इथं पाहायला मिळतं। आणि यामध्ये अदोनाई किंवा इरा हा जो आहे त्या अदोनाचं भय म्हणून हा देखील तो शब्द पाहायला मिळतो, पण त्याचा अर्थ आदर आणि उपासना हे देखील असू शकते। या इर आह याच्यामध्ये जो अर्थ आहे तो आम्हाला पाहायला मिळतो की अनेकदा थेट भीतीमध्ये अनुवाद करतं, भीतीमध्ये म्हणजे यावे यामध्ये अनुवाद करतं, किंवा आम्हाला पाहायला मिळतो अदोनाई मध्ये, परंतु हे त्याचं भय आहे पण त्याचा अर्थ आदर आणि उपासना हे देखील असू शकते। पण त्याबाबत कोणतेही जे काय आहे की चूक करू नये, या बाबतीत कोणी चूक करू नये ह्या बाबतीत तो इथं आम्हाला पाहायला मिळतो त्यांच्या हिब्रू मधून। आणि इराह जो आहे ह्या हिब्रू शब्दाचा मराठीमध्ये जे भाषांतर होतं की थरथरणे शी तो जोडला गेलेला आहे, थरथरणं घाबरणं भयामध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतं। इरामध्ये आम्हाला पाहायला मिळतं एक आम्हाला पाहण्यासाठी आणि उपासना करण्यासाठी तो बोलाविते हा शब्द एक पाहायला मिळतो इराह या हिब्रू शब्दाचा अर्थ। दुसरा इराह ह्या शब्दाचा दुसरा अर्थ आम्हाला पाहायला मिळतो की आपल्याला शहाणे होण्याचे आणि आज्ञा पालनचे तो आव्हान करतो म्हणून हा दुसरा शब्द पाहायला मिळतो। आणि तिसरा पाहायला मिळतो इराह आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला भविष्यातील आशा देतो, अशा प्रकारचे इराह ह्या शब्दामध्ये आम्हाला पाहायला मिळतो। आता इथं आम्ही पाहतो की स्तोत्र संहिता 111 9व्या वचनामध्ये जे काय की होली अँड रेव्हरंट हे त्याचं नाव आहे। मूळ हिब्रू यारेचा जो उच्चार आम्हाला पाहायला मिळतो या जे काय की भीतीचं आदिम मूळ आदर करण्यासाठी, नैतिक भीती भयभीत करण्यासाठी कारणीभूत जे आम्हाला पाहायला मिळतं, किंवा भयभीत करणे असा देखील अर्थ इथं पाहायला मिळतो, किंवा पूर्ण भीती घालविणे हा देखील अर्थ पाहायला मिळतो, परिपूर्ण करणं हा देखील अर्थ जे काय आहे की यारे मध्ये जे काय की तो शब्द जे काय की यारे अव्वा मध्ये जे काही देखील तो शब्द मध्ये पाहायला मिळतो, अर्थात यावेचे भय असे अर्थ भाषांतर आहे। म्हणजेच अर्थात आम्हाला पाहायला मिळते की रेव्हरंट हा जो शब्द देखील जो आहे तो यावेचे भीती असा अर्थ भाषांतरित तो करत आहे। यारे आम्हाला पाहायचं म्हणजे किंवा यारे या शब्दाचे जे वेगवेगळे शब्द भाषांतरित केलेले आहेत ते आम्हाला पाहायला मिळते की जेम्स किंग वर्षांच्या बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मूळ जो त्यांनी भाषांतर केलेला शब्द यारे या शब्दाच्या जागेवर यावेळेचा जर संक्षिप्त जे नाव त्यामध्ये तिथं आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी जे काय की रेव्हरंट हा शब्दाचं भाषांतर केलेलं आहे। त्याचप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतं की हिब्रू भाषांतरामध्ये जे काय आहे की मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे औसम जे भीतीदायक असा तो शब्द भाषांतरित केलेला पाहायला मिळतो। द लिव्हिंग इंग्रजी बायबल मध्ये आम्हाला जे काय आहे की आता त्याचं भाषांतर पाहायला मिळतंय की आता ते नेहमी यावेकडे येण्यास मोकळे आहे, हे त्या बायबलचं भाषांतर पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतं की किती पवित्र आदरयुक्त भीती प्रेरणा नाव ते आहे, हे देखील जे काही की आम्हाला जे काही की बायबलच्या भाषांतरामध्ये पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे एरुशलेम इंग्रजी बायबल मध्ये आम्हाला पाहायला मिळतं त्यांचं ते भाषांतर इंग्रजीमधून भाषांतर मराठीमध्ये की आमच्या भीतीला
आज्ञा देत आहे हा शब्द पाहायला मिळतो. आणि गुड जे काय की गुड न्यूज इंग्रजी बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. पवित्र आणि पराक्रमी हा ते भाषांतर पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे न्यू इंटरनॅशनल इंग्रजी बायबलमध्ये जे काय आहे की जो शब्द आलेला आहे त्याचा मराठी भाषांतर भीतीदायक हा शब्द तिथं पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे आम्हाला पाहायला मिळते की मराठीमधील जे काय आहे की पंडित रामबाईच्या मराठी बायबलमध्ये त्याचं नाव पवित्र व सन्मानास योग्य आहे. तर पंडित रमाबाईचं जे दुसरी आवृत्तीचं मराठी जे बायबल आहे त्याच्यामध्ये जो शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये तो शब्द आम्हाला पाहायला मिळतो की भयास योग्य हा शब्द तिथं आलेला आहे. बायबल सोसायटीच्या बायबलमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं मराठी बायबल सोसायटी बायबलमध्ये की भय योग्य हा शब्द वापरला आहे. व सुबोध भाषणामध्ये आम्हाला पाहायला मिळते की यहोवाचे नाव किती पवित्र व भय वाहक आहे. त्याचप्रमाणे थॉम्सनचं मराठी बायबलमध्ये पाहायला मिळतं की त्याचे नाव पवित्र व आदरणीय असे आहेत. अशा प्रकारे भाषांतरित वेगवेगळ्या शब्दाचे जे काय शब्द केलेले हे मराठीमध्ये जे काय की पाहायला मिळतात. वास्तविक स्तोत्र संहिता हे जुन्या करारातील एक शास्त्रलेख म्हणून ते पुस्तक आहे. शास्त्रलेख या पुस्तकामध्ये जे यावे एलोहिमच्या बाबतीत जे मूळ संदर्भ जर पूर्णपणे दाखवलेले आहे तर यावे एलोहिमचे नाव हे मर्त्य मनुष्य स्वतःला कसे सनद म्हणून लावून घेऊ शकतो हा मोठा प्रश्न इथं आता आलाय की मर्त्य माणूस त्या निर्माणकर्त्याचं यावे किंवा यारे किंवा इरे हे नाव कसं स्वतःला लावून घेऊ शकतो. भाषांतरित केलेल्या शब्दाला महत्व नाही. मूळ डॉक्युमेंट्स मध्ये जे नाव आहे यारे किंवा इरे हे जे यावेच संक्षिप्त मध्ये जे काही नाव जे आहेत ते नाव आम्हाला स्वतःला जे काही आम्ही लावू शकत नाही सनद म्हणून जे काही आम्ही लावू शकत नाही म्हणून इथं पाहायला मिळतं. किंवा आम्हाला पाहायला मिळते की तर आम्ही त्याची बराबरी कशी करू शकतो त्या निर्माणकर्त्या सांगते किंवा त्याचे नाव आम्ही स्वतःला कसे लावून घेऊ शकतो. तर मानव त्याच्या जे काही बाबतीत दाखवलेले संदर्भ स्वतःला कसे जे काही तो लावू शकतो. वास्तविक तो संदर्भ स्वतः यावे एलोहिमच्या साठी तो संदर्भ असताना आम्ही मनुष्य तो संदर्भ आम्हाला कसं काय त्या रेव्हरंट शब्दाच्या द्वारे कसं काय लावू घेऊ शकतो. अशा प्रकारचे अनेक प्रश्न जे काही की पुढे उपस्थित झालेले आहेत. तर ह्या पवित्र शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की त्याची माहिती प्रत्येक धर्मगुरू अधिकारी जे वर्ग आहेत म्हणून घेणाऱ्या व्यक्तीला असले पाहिजे. जर माणूस स्वतः एलोहिम आपण स्वतःला जे काय की यावे यारे हे नाव लावून घेत असेल तर ती व्यक्ती आम्हाला पाहायला मिळते की एलोहिम म्हणजे देव म्हणून ती स्वतःला घेते. किंवा दुसरा अर्थ दुर्भाषण करणे किंवा देव निंदात्मक जी ती व्यक्ती झालेली आहे म्हणून जुन्या करारातील त्याच्या जे काय की तोरामध्ये म्हणजे अर्थात नियमशास्त्रामध्ये या विषयाच्या बाबतीत त्याने जे काही की महत्वाच्या ज्या आज्ञा केलेल्या आहेत त्या आज्ञेमध्ये आम्हाला जे काही त्या वचनाच्या द्वारे सहजपणे समजून येईल. पहिले आम्हाला पाहायला मिळते तोरामध्ये जे आहेत आज्ञा किंवा नियमशास्त्रामध्ये जी आहे लेवियाच्या पुस्तकाच्या मध्ये म्हणजे जो यावेच्या नावाची निंदा करतो त्याला आवश्यक जीवे मारावे. सर्व मंडळीने त्याला आवश्यक धोडमार करावी. देशात जन्मलेला असो किंवा परकीय असो. येरुशलेम सोडून इतर कोणत्याही देशातला जो व्यक्ती जरी परकी आम्ही लोक जर त्याचं नाव स्वतः जर आम्ही लावून घेत आहे किंवा त्याची देव निंदात्मक त्या सगळ्या गोष्टी करत आहे तर तो सांगत आहे की त्याकरिता मंडळीने त्याला धोंड मार करून जीवे मारावे. तेव्हा त्या नावाची निंदा करतो तेव्हा त्याला जीवे मारावे. लेविया याचा 24वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये तिथं स्पष्टपणे दाखवलंय. नवीन करारामधून पाहूया की यहुदी लोकांनी त्याला उत्तर दिले, येशू मसीहाला उत्तर दिले, चांगल्या कामासाठी आम्ही तुला धोंडमार करीत नाही तर दूरभाषणामुळे म्हणजे तू मनुष्य असता आपणास देव कसा जे काय की देव म्हणून घेतो त्यामुळे आम्ही तुला धोंडमार करत आहे म्हणून जे काय की योहान पुरुषोत्तम 10:33 वचनामध्ये हे पाहायला मिळतं. आता इथं आम्ही पाहतोय की तो मसीहा आहे, तो येशू आहे, तो स्वतः यावे, तो पिता आहे, स्वतः जो तो वडील आहे, बाप आहे, त्याच्या बाबतीत प्रश्न नाहीये. परंतु आम्ही जे ना त्याचे कोणत्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळते की आम्ही त्याचे पुत्र जे काय की येशू नसताना देखील एक सर्वसाधारण मनुष्य आम्ही आहोत आणि सर्वसामान्य निर्मिती आमची आहे. आणि जर आम्ही स्वतःला यारे किंवा जे काय की यावे म्हणून जे काही स्वतःला जे काही म्हणून घेत असेल तर अर्थात आम्ही ते दूरभाषण करत आहे. 3ऱ्या सेक्शन मध्ये पाहूया. कारण या कारणामुळे तर यहुदी त्याला जीवे मारण्याचा जे काही अधिक झटून प्रयत्न करू लागले. परंतु शाबात तो मोडीत असे तर इतकेच नाही
तर देव माझा बाप आहे असे म्हणून त्याने आपणास देवा समान केले, त्याने आपणास देवा समान केले. अर्थात देवा समान यारे आम्ही स्वतःला लावून घेते सनद म्हणून नावाचे, त्याचा अर्थ आम्ही स्वतःला त्या देवा समान करत आहोत. आणि ह्या बाबतीत जे काही की आम्हाला पाहायला मिळतं की मसीहाने जे काही की तो स्वतः तो देतो, स्वतः यावे होता, एलोहिमचा तो पुत्र होता, यावेचा तो पुत्र होता, त्या बाबतीत तिथं प्रश्न नाही. परंतु हे जे सत्य आहे ते सत्य ज्ञानापासून ते यहुदी लोक वंचित होते. अज्ञानपणामध्ये त्यांनी त्या सर्व जे काही मसीहा बाबतीत केलेले होते. परंतु हा नेम मसीहाला लागू शकत नाही, हा नेम आम्हा मानवाला लागू शकतो ती निर्मिती. आता आपण पाहत आहोत की निर्माण करता यारे म्हणून घेऊ लागलेले, त्यामुळे हे सर्वजण निश्चितच जे दुर्भाषण किंवा देवनिंदात्मकतेचा हा भाग आहे. मानव हा जर हा यारे किंवा इरे हा होऊ शकत नाही. अर्थात तो स्वतःला त्याच्या भाषांतरित जो आलेला जो शब्द रेवरेट म्हणून तो स्वतःला लावून घेऊ शकत नाही. मानवामध्ये कोणत्याही प्रकारचं भयवाहक बाब नाही. पहिली बाब, पापामध्ये जन्मलेला मनुष्य ती जात आहे, त्या निर्माणकर्त्याच्या जे काय की समान आदरणीय होऊ शकत नाही. अर्थात जे मानव स्वतःला रेव्हरंट म्हणून म्हणतात त्यांची देव म्हणून उपासना मंडळीने करावी काय, हा मोठा प्रश्न आता या सर्व मूळ हिब्रू शब्दाच्या माध्यमातून जे त्याचे अर्थ होतात किंवा त्याबद्दल जे काही जे उलगडे होतात त्या माध्यमातून जे काही हा प्रश्न येतात निर्माण होतो की जे रेव्हरंट म्हणून म्हणतात म्हणजे ते आता ते देव म्हणून झालेत, यारे म्हणून झालेत लावून घेतले किंवा यावे म्हणून लावून घेतले स्वतःला, ते अर्थात त्या पाळकाची किंवा त्या व्यक्तीची मंडळीने पूजा करावी काय, आराधना करावी काय. आणि इथं आम्हाला पाहायला मिळतं हा मोठा प्रश्न आहे. हे उदाहरण पाळक वर्ग विसरून गेलेले आहेत. एक उदाहरण आपल्या समोर ठेवत आहे की सैतान हा देखील जरी यावे एलोहिमचा तो एक करून देवदूत होता आणि जेव्हा तो स्वतःला गर्वाने त्या यावे एलोहिम समान उंचावत होता तेव्हा त्याला त्या आकाशातील यावे एलोहिमच्या परमस्थानातून खाली टाकण्यात आले. आणि हे आम्हाला येशायाचा ग्रंथ 14वा अध्याय 12 ते 15 वचनामध्ये इथं पाहायला मिळतं. आणि सर्वात महत्वाचे अंडरलाईन करण्यासारखे त्यामधलं वचन आहे की मी आपणास परस्पर सारखा करीन. अर्थात मी स्वतः यावे म्हणून, देव म्हणून, एलोहिम म्हणून मी स्वतःला करेन. पतन झालं त्यामुळे त्याच मानव हा यावे एलोहिम बरोबर बराबरी किंवा समान असा तो होऊ शकत नाही. परंतु सध्या मानव हा हे त्याचं जे नाव रेव्हरंट स्वतःला लावून त्याच्याबरोबर जे काही ते बराबरी करत आहेत ते स्पष्ट पाहायला मिळते. आणि इथूनच जे काय आहे की ख्रिस्त विरोधक किंवा मसीहा विरोधकांची ती सुरुवात तिथून झालेली ही देखील जे काय की इथं पाहायला मिळते. कारण जो ख्रिस्त विरोधक येणार आहे योहान दाखवते की तो आपल्यातूनच आपल्यातूनच अर्थ मंडळ्या म्हणून तो निघणार आहे. जरी सध्या मंडळात त्याला धोंडमार करून जीव मारत नाही. जो पाळक स्वतःला यावे म्हणून घेते, यारे म्हणून घेते, जो त्या यारे शब्दाचं जे भाषांतर झालेला जो शब्द तो स्वतःला सनद म्हणून जे काही स्वतः लावून घेते, स्वतःला तो प्रगट करते त्या नावामध्ये, तर त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते की जरी मंडळ त्याला धोंडमार करत नाही किंवा त्याला मारत नाही, जीव मारत नाही शास्त्र वचनाच्या अनुसार, तरी आम्हाला पाहायला मिळतं की तरी पुढे न्याय करणारा तोच यावे एलोहिम आहे. त्यावेळेस जे काही त्याला मरण दंडाची जे काही तो शिक्षा तो देईलच त्या आत्म्याला, तो त्या न्यायाच्या दिवशी तो ते सर्व जे काही गोष्ट करेल. तेव्हा प्रत्येक व्यक्तीच कळून येईल की मानव हा रेव्हरंट होऊ शकत नाही, मानव हा यारे होऊ शकत नाही, मानव हा यावे होऊ शकत नाही. जी त्यांनी जरी सेवा केली असेल तरी ती सेवा तो ग्राह्य धरणार नाही. त्याकरिता जे काय की त्याने जे देवनिंदात्मक ज्या गोष्टी केल्या, त्याने जे काय की स्वतःला देव म्हणून जे काही स्वतःला आदरणीय आणि मोठा कोणतरी एक प्रतिष्ठित म्हणून जे काय की त्या जगाच्या समोर त्या मंडळी समोर जरी आलेला असेल तरी देखील त्या व्यक्तीला, त्या सेवकाला तो त्याचे जे काय की दुसऱ्या मरणाची शिक्षा त्याने जे मुकरर केलेल्या आहेत त्या दुसऱ्या मरणाची शिक्षा तो दिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक मानवाने किंवा सेवकाने त्याने आपल्या दर्जेच्या पातळी पर्यंतच राहावे. आमची पातळी आम्ही धूळ माती आहोत, त्याच्याबरोबर आम्ही बराबरी करू शकत नाहीत. त्याचं स्वतःला नाव लावून घेऊन
आम्ही त्याच्या जागेवर आम्ही देव म्हणून काय बसू शकत नाही. आपली जी दर्जा जो आहे त्या पातळीप्रमाणे आपण करावे. जर आपण स्वतःला निर्माण करता म्हणून समजत असेल आणि ते नाव लावून घेतलेलं असेल तर जे काय की शैतानासारखे तो जे काय की आपली जे काय की परिस्थिती तो करून टाकेल यामध्ये शंका नाही. यामध्ये शंका नाहीये. तो शैतानासारखंच जे काय आहे की जे स्वतःला देव म्हणून घेतात त्याने दिलेलं जे स्वतः त्याचं जे यारे हे जे नाव आहे ते यारे हे जे नाव जे स्वतः लावून घेतात, अर्थात त्याचं जे भाषांतरित जरी तो कोणताही शब्द आलेला असेल तरी ते जर नाव तुम्ही लावून घेत असेल तर आम्हाला इथं पाहायला मिळतं की तो ते जे काय की ती व्यक्ती देवनिंदात्मक अशी आहे. आणि त्या धर्मशास्त्रात ग्रंथाप्रमाणे अशा व्यक्ती की इस्रायलमध्ये असो किंवा परराष्ट्रीय ह्या जगातले इतर दुसरे कोणते पाळक वर्ग असो किंवा सेवक वर्ग कोणी असो त्या व्यक्तीला जे काय की आवश्यक घोडमार करून जीव मारावं ही आज्ञा आहे. आता मंडळीने ह्या गोष्टी जाणून घ्याव्यात, पाळक वर्गाने ही सत्यता जाणून घ्यावी. आणि जर आम्ही स्वतःला जर रेव्हरेंट म्हणून घेत असेल किंवा यारे म्हणून घेत असेल तर अर्थात आम्ही देवनिंदात्मक जे काय की आम्ही स्वतःला देवा समान मानून जे काय की आम्ही आमचा आदर मंडळीने करावा आणि आम्हाला मंडळीने भ्यावं हा दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही लावला असेल तर स्वतः शब्द अर्थात तुम्ही दंडास पात्र ठरलेला आहात. त्यामध्ये काही नाहीये. आता पुढं त्यांनी ठेवलेल्या ज्या काही शिक्षा मुकरर आहे नियमशास्त्रानुसार किंवा संदेशा ग्रंथानुसार ती शिक्षा त्या प्रत्येक व्यक्तीला, कारण इथं यहुदी असो किंवा परकीय व्यक्ती असो जे देवनिंदात्मक आहे किंवा स्वतः देव म्हणून घेते अशा व्यक्तीला जे काय की तो इथं दाखवते की आवश्यक घोडमार करावी, जीव मारावी. आणि म्हणून ह्या भागामध्ये शेवटचा जो शब्द आम्ही पाहिलेला आहे तो यारे आहे. मूळ हिब्रू मध्ये या यारेचं भाषांतर यारे जे आहे या यारेचं भाषांतर आम्हाला पाहायला मिळतं की रेव्हरेंट हा शब्द इथं आलेला आहे. भाषांतरी शब्द आहे. फक्त नाव बदली झालंय म्हणून काही व्यक्ती बदली होत नाही. आम्हाला व्यक्ती बदली करायची नाही. यावेच्या जागेवर आम्हाला जे काय आहे की आम्हाला उभं राहायचं नाही. हे नाव लावून हे सनद लावून म्हणून जे काय की आम्हाला त्याच्या जागेवर उभं राहायचं नाही आणि आमची उपासना किंवा आमचा आदर किंवा आम्हाला घ्यावं मंडळीने म्हणून जे काय की आम्हाला रेव्हरेंट नाव हे घ्यायची जरूरत नाही. आमची पातळी आहेत. आम्ही धूळ आणि मातीप्रमाणे त्याच्या जे पाळक शब्द इपिस्कराच्या पत्रामध्ये 4 अध्यायामध्ये जे काय की दाखवलेले आहे त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी शिक्षक, कोणी पाळक आणि कोणी सुवार्तिक ठेवलेत. रेव्हरेंट शब्द कुठेही पवित्र शास्त्रात आलेला नाही, कोणत्याही भाषांतरामध्ये आले नाही. फक्त जेम्स किंग वर्षनचे जे पहिलं बायबल जे होतं त्या पहिल्या इंग्लिश बायबलमध्ये ह्या शब्दाच्या जागेवर यारे ह्या शब्दाच्या जागेवर हा जो आहे तो रेव्हरेंट शब्द त्यांनी वापरला. अर्थात ते त्याचं नाव आहे. जरी रेव्हरेंट शब्द जरी वापरला तरी त्याचा अर्थ यारे अर्थ तो यावेचं ते जे काय की ते एक नाव असं ते आहे. आणि म्हणून जे काय की आम्हाला पाहायला मिळतं की या थोडक्या शब्दामध्ये क्षुल्लक बाब वाटत नाही लोकांना. एक तर ज्ञान नाहीये, शब्दाचा अभ्यासाचं त्यांनी जे काय की शोध केला नाही, कुठून तो शब्द आलाय, कोणाचा शब्द आलाय, कोणत्या भाषांतरामधून त्यांनी वापरलाय, ह्या रेव्हरेंट शब्दामध्ये कोणता मूळ हिब्रू शब्द आलेला आहे की जेणेकरून आम्ही जे काही कोणीच ते तपासत नाही. पाळक वर्ग बस रेव्हरेंट म्हटलं की स्वतःला फार मोठा म्हणून जे काही ते समजलं जातं. परंतु हे बाब त्यांनी लक्षात ठेवे की हे याह्वे हा संक्षिप्त नाव आहे. याह्वेचं हे संक्षिप्त नाव जसं याहा हालेलुया मधलं आम्ही मागच्या ह्याच्यात पाहिलं होतं 10व्या व्हिडिओमध्ये. याहा जसं आहे हालेलू या आता तुम्ही याह्वेचं समान करा. आज्ञाचा तो आज्ञा दिले आदेश तो शब्द आहे. तसंच इथं आम्हाला पाहायला मिळतं की हा जो यारे आहे यारे शब्दाचा मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो याह्वे स्वतः त्याचा तो संक्षिप्त मध्ये त्याचं ते नाव आहे. ते संक्षिप्त त्याचं नाव आलेलं आहे यार आहे. आणि ह्यामध्ये जे माहिती मध्ये पाहिलेली ती माहिती आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये मी जे उभा राहिलो त्याच्या शेजारी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व जे पेजेसची माहिती आहे ती मराठीमध्ये ही सर्व माहिती आपल्याला जे काय की त्या नोट्समध्ये पाहायला एक व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ही सर्व माहिती ही शॉर्ट नोट्समध्ये माहिती दिलेली आहे मी. परंतु सविस्तर जे काय की यामध्ये जी माहिती आपल्याला 4 पानांची माहिती ही सविस्तर आपल्याला जे काय की आपल्या जो व्हिडिओ तयार होईल 11वा त्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळेल. आणि म्हणून हा जो भाग आहे हा शेवटचा हा भाग होता हिब्रू अंक. आणि हिब्रू अंकाच्या बरोबर आपण पाहिलेले होते की त्या एलोहिमचे कोणकोणते नाव आहेत. आतापर्यंत आपण जे नावं बघितले गेले त्यामधलं हा शेवटचं जे नाव अत्यंत महत्वाचं आणि धोकादायक असा ही बाब
यामध्ये जे काही की आम्हाला पाहायला मिळते की अनेक अज्ञानामध्ये मोठमोठे डिग्री घेतलेले लोक आहेत, मोठमोठे शिक्षण घेतलेले आहेत, परंतु मूळ हिब्रूचं नाही तर फक्त मूळ जे काय आहे की इंग्लिशमध्ये किंवा मूळ मराठीमध्ये ते अभ्यास केलेले आहेत. त्या तुमच्या मूळ डिग्रीला महत्व नाही. मूळ काय आहे की हिब्रू मूळ आहे. हिब्रूच्या मुळापासून तो आलेला शब्द आणि नंतर तुम्ही त्याला तो भाषांतरात वापरलेला त्याचा तो शब्द आहे. आणि म्हणून ते तिथं तो पाहायला मिळतं की होली अँड यारे इन हिज नेम म्हणून जे काही इथं आम्हाला त्याचं जे भाषांतर पाहायला मिळतं. या भाषांतरामध्ये इथं आम्ही पाहतो की पवित्र आणि यारे हे त्याचं नाव आहे. यारे या शब्दाचं भाषांतर जेम्स त्यांनी केलं रेव्हरंड फक्त एकाच बायबलमध्ये, पण बाकी जगातल्या कोणत्याच दुसऱ्या बायबलमध्ये जे काय की ते भाषांतर तो तिथं केलेलं नाहीये. वेगवेगळे शब्द तिथं जे काय की आपण जे पाहिले मराठीमध्ये त्याचे अर्थ त्या शब्दांचे अर्थ पाहिलेले आहेत. आणि आपण हा भाग इथंच थांबूया. आणि आतापर्यंत आपण चांगल्या प्रकारे हे प्रत्येक व्हिडिओ काय काय अभ्यास करणारे लोक करत आहेत, पाहत आहे आणि त्याबद्दल जे काय की आम्ही आपले आभार देखील मानते. आता हा भाग जरी इथं ए भाग संपला, परंतु बी भाग मधला जो अजून एक महत्वाचा भाग आहे बाकी जो 82 याचा पहिला अध्याय पहिल्या वचनामध्ये आपण जे पाहिलेलं आहे की जे प्रारंभी सुरुवातीस त्या एलोहिमने आकाशे आणि ही पृथ्वी अस्तित्वात आणली. यातील फक्त 4 शब्दाचा भाग आपण पाहिलेला होता, परंतु 5 शब्दाचा भाग पाहिलेला होता. परंतु आता त्या पुढच्या ह्या काही दिवसानंतर ह्या 2 राहिलेले शब्द आहे, हा शामाईम आणि हा अरेस, या 2 ज्या निर्मिती आहेत की ज्या पुन्हा त्याने डिस्ट्रॉय करण्याचं जे काय आहे की पूर्व नियोजित अध्यादेश काढून जे काही त्याबद्दल हे निश्चित ते घडणार करार जो आहे अध्यादेश आहे ते तो पुन्हा त्या अग्नीच्या द्वारे तो पुन्हा ही पृथ्वी आकाश तो नष्ट करणार. परंतु ही पृथ्वी कशा प्रकारे निर्माण केली त्याबद्दल देखील पुढच्या याच्यामध्ये आपण जे काय की त्या बी सेक्शन मध्ये जे काय आहे की स्टीवन हिब्रू इन्स्टिट्यूटचं बी सेक्शन जे आहे त्यामधून जे काय की आपण अभ्यास करणार आहोत. परंतु त्याला वेळ लागणार, परंतु बाकीचे कामं थांबल्यामुळं हा भाग जे काय की तो कंटिन्यू ह्याच्या पुढे आम्हाला घेता येत नाही. पुढचा भाग लवकरात लवकर आम्ही जे काय की त्या पृथ्वीची निर्मिती अरेस्ट आणि पृथ्वीची निर्मिती कशा प्रकारे त्याने केलेली आहे त्या जे काय की जो उत्पत्ती पहिला अध्याय पहिलं वचन जे त्याचा तो सारांश आहे, प्रस्तावना आहे, ती सारांश मध्ये प्रस्तावना दिलेली आहे त्याचा उलगडा आपण जे काय की पाहणार आहोत. आणि म्हणून ज्यांनी ते पाहिले नसेल जे काय आहे की बी सेक्शन स्टीवन हिब्रू इन्स्टिट्यूटचं बी सेक्शन जर पाहिलं नसेल तर त्यांनी क्रमवार ते जे काय की पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 आणि पार्ट 4 पर्यंत आलेले आहेत ते आपण क्रमवार ते जे काय की आपण आपल्याला ऐकायला मिळेल. त्यामध्ये जे उलगडे आहेत हिब्रू शब्दाचे ते आपल्याला उलगडे पाहायला मिळेल आणि त्याद्वारे आपल्याला जे काय की अधिक प्रमाणात जे सत्यतेमधलं जे ज्ञान ते ज्ञान मिळेल की ज्याने ते निर्माण केलं त्यांनीच त्या दिवशी जे काय की पुन्हा ती डिस्ट्रॉय करण्याच्या बाबतीत नष्ट करण्याच्या बाबतीत अग्नीने नष्ट करण्याच्या बाबतीत त्याच वेळेस जे काय की करारबद्ध जे काय की ते केलेलं आहे ते आम्हाला पाहायला मिळेल त्या अभ्यासामध्ये. आणि म्हणून हे सर्व आपण इथंच थांबूया. आपल्याला सर्वजण जे काय की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे काय की इतरांना देखील पाठवा आणि अधिक प्रमाणात ह्याचा आपल्याला जे सत्यवचनाचा प्रसार इतर अनेक ठिकाणी जितकं करता येईल ते करून इतरांना देखील त्या सत्यतेच्या ज्ञानामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करूया. यावेळेस आम्ही यावे एलोहिम बापाची उपस्थिती करतो की हे पूर्ण करण्यासाठी त्यांनी आम्हाला ज्ञान दिलं, शक्ती दिली, सहाय्य केलं, उभा केलं. जे सत्य आहे ते सत्य उघडरित्या जगाच्या समोर आम्ही मांडलेलं आहे. आता हे घेणं किंवा न घेणं प्रत्येक सेवकाच्या, पाळकाच्या आणि मंडळीच्या सभासदांच्या हातामध्ये. आम्ही कोणावर जबरदस्ती करत नाही की हे सत्य तुम्ही स्वीकारा. प्रत्येकाचा इच्छेचा प्रश्न आहे. ज्याला स्वीकारायचा त्यांनी स्वीकारा. मसीहाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं येशू मसीहाचा, ज्याला ऐकायला कान आहे त्यांनी ते ऐकावं आणि ऐकून ते आपण ग्रहण करूया आणि ते इतरांना देखील जीवन जे काय की जागृत करण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून हा आपला वर्ग शेवटचा होता. 12वं लेसन होतं ते समाप्त झालं. तो शब्द देखील यारे हा शेवटचा होता. तो शब्द यावे एलोहिमचा जो संक्षिप्त शब्द तो देखील आपण पाहिला. आणि म्हणून आपण जे काय की या चांगल्या प्रकारे अधिक प्रमाणात आपलं या अभ्यासाद्वारे आपलं ज्ञान वाढवू आणि इतरांना देखील देण्याचा प्रयत्न करू. आणि ते शेवटी सर्वांना शालोम म्हणून मसीहामधील शालोम म्हणून आपल्याला शांती, मसीहा शांती आम्ही तुम्हाला जे काही ते द्यावे म्हणून प्रार्थनेमध्ये आम्ही आपण आठवण ठेवू. आणि म्हणून समाप्त हा वर्ग केलेला आहे.